नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे आणि आपण विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले जे उपकरणं मांडलेले आहेत ते नेमके काय आहेत आणि त्यांनी काय बनवलेलं आहे याची माहिती घेणार आहोत. नाव जय समाधान पराडे. माझ्या शाळेचं नाव श्री हनुमान विद्यालय लवंग. माझ्या प्रोजेक्टचं नाव धमाका. सर, आपण आता बघू शकतो की शेतकऱ्याला पाखरा काय तापवतो त्यासाठी मी एक ही तोप बनवली आहे. तोप ही कार्बाईड आहे. कार्बाईड टाकून थोडं पाणी ओतून लाईट स्पार्क केलं का नाही तर पुढं आवाज निघतो, तर ती पाखरं ओढून जातात. तर इतर प्राणी व रानडुक्कर किंवा बिबट्याचं प्रमाण वाढलं आहे ना आता, बिबट्या गावातून आपण बाहेर घालू शकतो आणि रानडुक्कर आवाजाने बाहेर पळून जाऊ शकतात. फक्त 100 रुपये आलाय. हा. माझे नाव गौरी सिद्धेश्वर पाटील. मी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीवची विद्यार्थिनी आहे. मी आज तुमच्या समोर जलसंधारणासाठी धरण आणि धरणाच्या पाण्यापासून जलविद्युत निर्मिती व पवनचक्कीपासून विद्युत निर्मिती हा प्रयोग मांडलेला आहे. तर धरणाचा उपयोग नदीतील पाणी साठवण्यासाठी केला जातो. शिवाय हे टर्बाईन असतं. धरणाच्या दरवाजाद्वारे जे पाणी टर्बाईनवर पडतं त्याद्वारे पंखा फिरतो व त्याद्वारे आपल्याला विद्युत मिळतं. आणि शिवाय हे पवनचक्कीद्वारे आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. परंतु हे जे आहे हे सामायिक असं एका सामान्य शेतकऱ्याला परवडणारं नाही आहे. पण हे जे आहे शासनाद्वारे विविध योजनांद्वारे राबवलं जातं. यामुळे आपल्याला जे घरातील विद्युत उपकरण आहेत ते चालवता येते आणि शेतीसाठी ह्याचा विद्युतचा उपयोग केला जातो. हॅलो, माझं नाव नंदिनी नितीन नाटेकर. मी महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या प्रशालेची विद्यार्थिनी आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे मेजरमेंट्स ऑफ हाईट. तर या प्रोजेक्टचा उपयोग आपण मोठमोठ्या बिल्डिंग्स, टॉवर्स असतील याची हाईट मेजर करण्यासाठी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला आता बिल्डिंगची हाईट मेजर करायची, त्याच्यावरती आपण लेझर लाईट अशी पाडायची, त्याचा अँगल 30 डिग्री होतो आणि तो आपण टॅन थीटाच्या फॉर्म्युलामध्ये यूज करून ऑपोजिट साईड डिवाइड ॲडजस्टंट साईड ह्या फॉर्म्युलामध्ये यूज करून त्याची आपण हाईट काढू शकतो. तसेच टॉवरची सुद्धा काढता येते आणि या हेलिकॉप्टरची सुद्धा आपल्याला हाईट काढता येते. थँक्यू. तर माझं नाव कृष्णा प्रशांत घुले आहे. मी लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर या शाळेची विद्यार्थिनी आहे. मी 2 उपकरणं बनवलेली आहेत, माय हेल्पिंग रोबोट आणि सेन्सर स्ट्रीट लॅम्प. तर पहिला आपण बघू सेन्सर स्ट्रीट लॅम्प. यासाठी मी डार्क सेन्सर वापरलेला आहे. ज्यावेळेस मी ऑन करेन त्यावेळेस इथं सेन्सर आहे. जर ह्या सेन्सरवर सावली पडली तर लाईट लागेल, जेणेकरून जास्त आपली दिवस रात्र वीज चालू राहते, ती वाया जाणार नाही, त्याची बचत होईल. आणि जर सेफ्टीच्या दृष्टीने बोललं तर हा बस ब्लॉक मी इथे लावेन. तर रात्रीचं किंवा सीमेच्या बॉर्डरवर वगैरे आपण हे वापरलं, ज्यावेळेस इथून कोण पास होईल त्यावेळेस त्याच्यावर सावली पडल्यामुळे लाईट पण लागेल आणि हा बजर पण वाजेल. किंवा आपण ही गोष्ट तिजोरीत पण आपल्याला लावू शकतो सेफ्टीसाठी. आणि हा आहे जो हँड सिकिंग रोबोट आहे. त्यासाठी मी आयर सेन्सर वापरलेला आहे, जो पुढं ऑब्जेक्ट आहे की नाही, जर तो मोशनमध्ये ऑब्जेक्ट असेल तर तो त्याच्या पाठीमागे येतो. जसं की आता मी माझा हात इथं पुढे ठेवलाय तर हा माझ्या हाताच्या पाठीमागे येतोय. असं ह्याचा उपयोग आपण ह्याला थोडा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी AI किंवा कॅमेरा लावून मॉलमध्ये वापरू शकतो किंवा फॅक्टरीजमध्ये कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरू शकतो. थँक्यू. Hello everyone, my name is Gauri Sachin Ubade And my name is Pratibha Nilesh Thombre. We are studying in standard 11th in Sadashivrao Mane Vidyalay, Akluz, Taluka Mahashiras district, Solapur and state Maharashtra. And our guide teacher is Lokhanda ma'am and Kazi sir. And our project name is Emerging Technologies, Customized Sleeper for Women's Safety Purpose. Nowadays we often see that the people are misbehaving with the women, so we have designed customized sleeper for women's safety purpose. Aim of my project is customized sleeper for women's safety purpose. Apparatus needed for my project is sleeper, generator, battery, aluminium sheets, buzzer, switch, etc.
Now, let's just imagine a girl walking on the road and someone trying to touch her without any consent. In a situation, she can activate sleeper special mode. When a person tries to touch her, he will receive an electric shock, making him step back to avoid getting into any technical details. And at the same time, the buzzer will get on, it produces the sound. The sound will be heard by the nearby people and try to help that girl. Now, let us see how the sleeper functions. And if we look closely, we notice that the circuit is embedded in the sleeper, and the sleeper is consist of this is a battery, generator, buzzer, aluminum sheet, and this is a switch. When she ons this switch, the circuit becomes active, and the aluminum sheets are positioned at certain distance. One aluminum sheet is at the top of the sleeper, while other is at the bottom of the sleeper. And this generator produces the current, and if we test it with the voltage tester, the light will illuminate. Now, let us see how it will be illuminated. First of all, we will on the switch. Like this current will be applied to the man who is trying to touch the girl. Now we will switch off the switch. So, cost of this project is 300 rupees, and all the materials are easily available in the market. Now, I'm sure that this will helpful for the women who are working late nights. So, The conclusion is the legal framework and judicial responses are essential for women's safety in India, but our effective implementation are crucial for real progress. and the major advantage is only women's safety. Thank you. नमस्कार, मी श्रुती सिद्धिविनायक वाघमारे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव, मार्गदर्शक शिक्षक पेटसंगी SB. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे एग हॅचिंग इन्क्युबेटर. ह्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली अंड्यातून पिल्लू काढू शकतो. त्याच्यामध्ये 2 60 वॅटचे बल्ब वापरलेत आणि खाली पाणी. ह्या 60 वॅटच्या बल्बमुळे काय होतं, हीट निर्माण होते. हीट निर्माण झाली की ह्या पाण्याची वाफ होते. वाफ झाली की मग आतमध्ये ह्युमिडिटी तयार होते. ह्युमिडिटी तयार झाली आणि ह्याच्यामधलं टेम्परेचर हे हा सेन्सर आहे DHT11 हे कलेक्ट करतो आणि ह्या डिस्प्लेला पाठवतो. आता अंडी उभवायसाठी टेम्परेचर लागतं 37 ते 38. मग ते काय करतं, 38पर्यंत टेम्परेचर गेलं की ऑटोमॅटिक बंद होतं आणि जेव्हा 36च्या खाली येईल तेव्हा ऑटोमॅटिक चालू होतं. हे खास करून शेतकऱ्यांसाठी बनवले. आता जे शेतकरी असतात, गरीब शेतकरी ज्यांना आत्ता बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्यांना जास्त खर्च परवडत नाही. असले मशीन असतात पण जास्त खर्चिक असतात. हे काय आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. त्याच्यामध्ये आपण 500पर्यंत अंडी उगवू शकतो आणि गॅरंटी आहे की सगळ्या अंड्यातून बाहेर येईल. माझे नाव आरव संतोष मगर. माझ्या परीक्षकांचे नाव सुरज सर आणि माझ्या शाळेचे नाव निमगाव विद्यामंदिर निमगाव. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बिल्डिंग मशीन आणि मी याच्यामध्ये वायर, बॅटरी, पेन्सिल आणि ब्लेडचा वापर केला आहे. वापर आपल्या घरी कधी ना कधी लोखंडाची वस्तू तुटते, त्याला आपण सहजपणे वेल्डिंग करू शकतो. हा. इंग्लिश मधनं माहिती आहे सांग. My name is Harshad Somnath Magar and my school name is Nimgaon Vidya Mandir Nimgaon and my project name is earthquake detector. Sudden vibrations on the earth and shaking of the earth's surface is called earthquake. Causes of earthquake: volcanic eruption, underground atomic tests, effects of earthquake, laws of human beings, wild animals and pets. Earthquake detector use sensitive instrument called a seismometer to sense ground shaking from seismic waves, converting vibrations into electrical signals. म्हणजे या उपकरणाचा उपयोग आहे की लोकांना सावध करण्यासाठी, भूकंप आल्यानंतर लोकांना सावध करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. माझे नाव सानिका सोमनाथ राऊत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव मगराचे. माझ्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत श्रीमती कानडे मॅडम. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे फळ आणि भाज्यांमधील कीटकनाशके ओळखणे. आपण आजकाल बाजारामध्ये जातो आणि असंच फळे भाज्या घेऊन येतो, पण आपल्याला माहीत नसतं की त्या फळांमधील मॉइश्चर म्हणजे
किती कीटक आहेत काय ते चेक करण्यासाठी हे आमचं प्रोजेक्ट आहे. आम्ही हे प्रोजेक्ट बनवलेलं आहे. त्यामध्ये मॉइश्चर सेन्सर आहे, MQ7 गॅस सेन्सर, MQ2 गॅस सेन्सर आहे, pH सेन्सर आहे. हा मदरबोर्ड आहे, ही स्विच बोर्ड आहे. आपण ह्यामधून फळांमधील मॉइश्चर किती आणि मॉइश्चरमध्ये कीटक आहेत का हे ओळखू शकतो आणि पाण्यातील pH किती आहे ते ओळखू शकतो. म्हणजे पाण्या आणि हे सेन्सर असं काम. हे जे आहे ते आम्ही ब्लिंकिट ॲपवरून कनेक्ट केलेलं आहे. ते ब्लिंकिट ॲप एक प्रोजेक्ट असल्यामुळे फ्री आहे आणि हे सर्व त्यातले pH सेन्सर तिथं pH सेन्सर दिसतं सिलेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये pH सेन्सर सिलेक्ट आणि आपण बघणार आहे की pH म्हणजे पोटॅश अँड हायड्रोजन. तर ह्या पाण्यामध्ये आम्ही लिंबू पिळलेला आहे तर ह्याचं pH चेक करायचं. ते पाणी आम्लयुक्त आहे असं दाखवतं. ह्यामध्ये जेव्हा आपण शुद्ध पाण्यात बुडवू तेव्हा त्या पाण्यामध्ये आहे का नाही हे दाखवतं. क्षार आहे की आम्ल आहे हे दाखवतं. चेक करणार आहोत कीटकनाशक आहेत का नाही हे चेक करणार आहोत. तर ह्यामध्ये मॉइश्चर त्यामध्ये कीटकनाशके आहेत त्यामुळे ह्यामध्ये नॉट टू गुड असं येते. म्हणजे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामध्ये कीटकनाशके फवारलेले आहेत. त्यावर कार्बन डायऑक्साईड सारखे तर वायू त्या हवेमधून आपल्या घरातील गॅसची नळी जर तुटली आणि त्यामधून जर तो गॅस निघाला तर आपल्याला हा रेड बजर वाजवून ती धोक्याची सूचना देते. असा हा सेन्सर आहे, गॅस सेन्सर. आपण पाहूया उदबत्तीचा धूर विषारी आहे की नाही हे आपण बघूया आता. म्हणजे या उदबत्तीचा धूर आपल्या शरीरासाठी चांगला आहे त्यामुळं इथं फिट टू इट असे. पण जर कार्बन डायऑक्साईड सारखा जर वायू इथे आला असता तर ती नॉट गुड म्हणजे हा लाल बजर वाजला असता आणि आपल्याला धोक्याची सूचना मिळाली असती. कीटक आहेत की नाही नॉट टू गुड म्हणजे ह्यामध्ये कीटकनाशकांची निर्मिती झालेली आहे त्यामुळं ही नॉट टू गुड असं म्हणते आणि हा लाल बजर वाजतो. ह्या प्रोजेक्टमुळे आपल्याला धोक्याची सूचना मिळू शकते. हेलो, मेरा नाम सबा इरफान काजी है. मेरे स्कूल का नाम ज़िला परिषद प्राइमरी उर्दू स्कूल वेड़ापुर है और मेरे प्रोजेक्ट का नाम है हेल्थ एंड हाइजीन. जैसा कि आप देख सकते हैं मैंने यहाँ पर एक बोर्ड लगाया है. उसके इस तरफ है हेल्दी फूड और उसके इस तरफ है अनहेल्दी फूड और हेल्दी. दोनों में भी मैंने बहुत सी मिसालें दी हैं. अगर आप इस तरफ देखेंगे तो इस तरफ मैंने अनहेल्दी फूड के पीछे एक हॉस्पिटल और बहुत सा कूड़ा कचरा रखा है. और अगर आप इस तरफ देखेंगे तो मैंने यहाँ पर एक हैप्पी होम और बहुत सी हरियाली एकदम पेड़ पौधे अच्छे से रखा है. मेरा इसका बनाने का मतलब ये है कि अगर हम अनहेल्दी फूड खाएंगे तो अनहेल्दी फूड खाने की वजह से हमारे जिस्म को बहुत सी बीमारियाँ हो जाएंगी जैसे कि दिल का दौरा, फालिज, कैंसर. मैं इस पर आपको एक बात बताती हूँ. हमने 2 अक्टूबर 2014 को भारत में स्वच्छ भारत अभियान शुरू किया गया था. ये स्वच्छ अभियान शुरू करने के पीछे एक मकसद था जो था कि इंसान की सेहत और हमारा पर्यावरण, जो अनहेल्दी फूड का कचरा होता है वो कचरा हमारे पर्यावरण के लिए बिल्कुल भी ठीक नहीं. उससे हमारे ग्लोबल वार्मिंग बढ़ती है जिससे हमारे पृथ्वी को और हमें दोनों को नुकसान पहुंचता है. मिसाल के तौर पर आप 2 बच्चे ले लीजिए. एक बच्चा एक साल के लिए सिर्फ अनहेल्दी फूड खाए और एक बच्चा 1 साल के लिए सिर्फ हेल्दी फूड खाए तो दोनों में ही 6 महीने में फ़र्क दिखना शुरू हो जाएगा.
जो अनहेल्दी फूड खाने वाला बच्चा है वो बीमार हो जाएगा, उसे बहुत सी बीमारियां लग जाएगी, वो उसकी सारी हड्डियां दिखने लगेंगी, वो पूरा सूख जाएगा। और जो हेल्दी फूड खाने वाला बच्चा है वो एकदम तंदुरुस्त चुस्त रहेगा, वो एकदम सेहत में अच्छा रहेगा। दोनों में फ़र्क दिखना 6 महीने में शुरू हो जाएगा। मेरे कहने का मतलब ये है कि जो हमें हेल्दी फूड है वो हमारी सेहत के लिए अच्छा होता है। मिसाल के तौर पर आप गाजर ले लीजिए। गाजर हमारी आंख के लिए अच्छा होता है। अगर आप गाजर को बीच से काट कर उसके अंदर देखेंगे तो हमारी आंख की तरह उसे सर्कल दिखेगा, और वाकई गाजर हमारे आंख के लिए बहुत अच्छा होता है। और जो अनहेल्दी फूड होता है, अनहेल्दी फूड मैं मानती हूँ कि अट्रैक्टिव होता है, मीठा होता है, स्वाद में अच्छा होता है, मगर हमें पता नहीं होता कि वो कैसे माहौल में पकाया, मेरा मतलब है कि कहाँ पकाया जा रहा है, साफ सफाई में पकाया जा रहा है या नहीं, उसमें कौन सी इंग्रेडिएंट्स डाले हुए हैं, वो हमारी सेहत के लिए अच्छे हैं या नहीं, हमें ये कुछ नहीं पता होता। हम बस लेते हैं और खाते हैं और हम बीमार हो जाते हैं। इसीलिए मैंने ये प्रोजेक्ट बनाया है। और जो हमारे घर का खाना होता है, यानी कि सब्जी, रोटी वगैरह वगैरह, वो हमारे सामने बनता है, वो हमारी मम्मियाँ बनाती हैं, जो कि एकदम साफ सुथरे इसमें बनता है। इसलिए जो हेल्दी फूड है वो हमारे सेहत के लिए अच्छा होता है, और जो अनहेल्दी फूड है वो हमारे सेहत के लिए बिल्कुल अच्छा नहीं होता। नमस्कार, मी सौ कोळेकर कल्पना साधू, गाव माझं माळशिरस, आणि या शाखेमध्ये मी सध्या कार्यरत आहे। कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव या शाखेमध्ये मी कार्यरत आहे। आणि यावर्षी या शाखेमध्ये विज्ञान प्रदर्शन करण्याचं आयोजन करण्यात आलं। त्याबद्दल आम्हाला थोडक्यात मी जनरली सांगते की जेणेकरून मला 2 ते 3 दिवसात आमच्या विद्यालयाला कालावधी मिळाला, परंतु आमच्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य बागल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अख्खी आमची शिक्षक सर्व टीम स्टाफ सर्व अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम उच्च प्रतीचा अगदी चांगला सादर करण्याच्या हेतूने सज्ज झाला आणि तयारीला लागला। त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी होते, स्वयंसेवक असतील, जे विद्यार्थी असतील आमचे विद्यालयातील 5वी ते 12वी पर्यंतचे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आमच्या शिक्षकांचे किंवा इतर कुठलंही काम सांगितलं तरी त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय छान प्रकारे त्यांनी साथ दिलेली आहे। आणि त्यामुळे हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आमच्या विद्यालयात आम्हाला अतिशय आनंद होतोय की आमच्या विद्यालयात हा कार्यक्रम सादर होतोय। आणि या कार्यक्रमाचा हा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थी जे आहेत, आपलं दैनंदिन जीवन आहे, त्या दैनंदिन जीवनामध्ये शंका, समाधान, समस्या काय सोडवाव्यात, कशा सोडवाव्यात, या प्रकारचं ज्ञान यांना या प्रदर्शनातून मिळेल। या विज्ञान प्रदर्शनामध्ये अतिशय 2 दिवस छान प्रकारे विद्यार्थ्यांनी सर्वच जे पाहण्यासाठी आले होते, विद्यालयातील शाळा असतील, झडपीच्या शाळा असतील किंवा इतर शिक्षक, पालक आलेले होते, आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रतिसाद दाखवला। अगदी आमची वही पूर्ण भरलेली आहे 200 पानी। मुलं म्हणाले की आम्हाला आणखी, म्हणजे एवढा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये मिळत आहे। आणि पालक पण अगदी छानपैकी सहभागी झालेले आहेत। आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी काही पालक आलेले आहेत, पण मला असं वाटतं की काही पालकांनी जे इतर घरी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलेले असेल घरी की आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आहे आणि पाहण्यासाठी यावं, परंतु काही कामानिमित्त आलेले नसतील। पण जे पालक इथून पुढे तरी किमान की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जे विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत किंवा जे इतर मुलांचे विचार आहेत ते त्यांना ऐकण्यासाठी आले पाहिजे होते, परंतु यापुढे येतील ते। आणि विज्ञान प्रदर्शनामुळे काय होतं, मुख्य उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांना आपल्या देशाची प्रगती जर करायची असेल तर विज्ञानाची नक्कीच साथ असायला हवी। काही समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा ह्या ज्या आहेत त्यामुळं विज्ञान त्याला बरोबर अगदी प्रतिबंध करू शकतो।
अगदी सहज साधे साधे उदाहरण आहेत की आपल्या गावाकडे पण आपण ऐकतो लिंबू आणि त्याच्यामध्ये लाल रंग येतो कसा काय, हळद टाकली की बरोबर तो लिंबू लाल रंग येतो. म्हणजे असे काय बंधू आहेत, काय आहेत. जर अंधश्रद्धा, रूढी, परंपरा जर आपल्याला नष्ट कराव्या लागतील तर विज्ञानाची कास ही नक्कीच धरायला हवी. कारण विज्ञानाचीच ही प्रगती होऊ शकते. अलीकडे विद्यार्थ्यांना शासनामार्फत इन्स्पायर अवॉर्ड असेल, राज्यस्तरावर असेल किंवा इतर ठिकाणी त्यांना ही नवीन नॉलेज मिळवण्याची ही एक नवीन व्यासपीठ आहे. आता हे विज्ञान प्रदर्शन आहे, ती हे एक सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी. हे एक त्यांच्या ज्ञानाला चालना देण्यासाठी सर्जनशीलता असेल, सृजनशीलता असेल, नवनिर्माण क्षमता असेल, त्यांच्यामध्ये निर्माण होण्याची क्षमता घडवण्यासाठी ही एक नवीन सुवर्ण संधी आहे. आणि मी म्हणते प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी यासाठी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनामध्ये पुढील वर्षी तरी सहभागी व्हावेत आणि आपल्या भारताच्या प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक हे सर्व आपल्याला मिळतील. म्हणजेच भावी पिढी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी, सुसह्य जीवन जगण्यासाठी भावी पिढी आपल्याला तयार करतील. आणि ह्यातून आपल्याला सर्व नॉलेज मिळतंय समाजात. मी अशोक सुदास बागल, प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलिपे ज्युनियर कॉलेज पिलीव या विद्यालयामध्ये शिक्षण विभाग माळशिरस यांच्यामार्फत 53वे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी 26 व 27 डिसेंबर 2025 आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये 137 शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे. यामध्ये उच्च प्राथमिक स्तर असेल व उच्च प्राथमिक स्तर व माध्यमिक स्तर आणि शिक्षक अशा 3 गटांमध्ये हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. हे विज्ञान प्रदर्शन, या विज्ञान प्रदर्शनामध्ये जिज्ञासा, कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा प्रयत्न या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या विज्ञान प्रदर्शनामधून सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आपल्या कल्पकतेच्या जोरावरती आणि आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावरून या ठिकाणी विज्ञान हे केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारचा विज्ञानातून, या प्रयोगातून आणि त्यांच्या सादरीकरणातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आहेत. याचा समारोप थोड्याच वेळामध्ये सुरू होईल आणि यामधून या सर्व पालकांना आणि सर्व विद्यालयांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद आणि सहभाग आपण नोंदवणं गरजेचं आहे. कारण यामध्ये मानवी जीवन आणि संपूर्ण देशाची निश्चितपणाने आपल्याला प्रगती झालेली दिसून येईल.